फॉर्म भरला, मिळले पैसे, खाल्ले पोटाला. आता इथून मोहरीचा प्रश्न त्याने सांगितला की तुम्ही आम्हाला मत द्या, आम्हाला मोहरी आणा, तेच आपण मत. आपली गरिबी जी हटवीन त्याच्या मागे जायचं आपण. हटवतात का पण मोदी साहेब गरिबी? हटवतेत ना. पण इतकं सगळं महाग होऊन बसलंय, तेल महाग झालंय, बाकी सगळ्या गोष्टी महाग झाल्या. आता तेल महाग झाले, दळण महाग झाले, पीठ महाग झाले, ज्वारी महाग झाली, मंजुरी नाही. आम्ही कागद इचून खातोय, आम्ही भंगारचा धंदा करतोय. मग तरी पण कसं काय गरिबी हटवतात मोदी साहेब? आता बोलतेत ते हटवतेत, पण आपल्या मनाला कुठं वाटतं की हटवतेत. योजनांचा पाऊस पाडून त्याचा फायदा काय आहे? बाकीच्या जनतेला काहीतरी मिळायला पाहिजे का नाही? तेच आता मागच्या 5 वर्षापासून जे 2 सरकार आले त्यातून आता नंतर लोकसभेला काही थोडा फटका बसला, पण त्यानंतर त्यांनी काही योजना सुरू केल्या. लाडकी बहीण असेल, त्याच्यानंतर ज्येष्ठांसाठी काही मोफत बस सेवाच्या असतील, आरोग्यासाठीच्या काही योजना असतील, तर त्याच्यातून लोक परत हे करतायत की सरकार चांगलं आहे. पण ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सरकार नाही, योजना आता लाडकी बहीण काढली, 1500 रुपये दिले आणि 4500 रुपये वसूल केले. आता बसच्या बाबतीत बोलला तर बसच्या बाबतीत काय असं नाहीये की पण तुम्ही तुमच्याकडे कोण मागायला आलेलेच नाही. लाडकी बहीण बी मागायला आले नाही, ज्येष्ठ नागरिक बी मागायला. तुमच्या मतदानासाठी तुम्ही करता, निवडणुकीपुरतं मतदान करण्यापुरतं योजना करतात, नंतर तुम्ही बदलताय. इकडं तिकडे उड्या मारतात, खोके गोळा करतात. तुम्हाला मतदान देऊन तरी काय उपयोग आहे? बरोबर. तर सध्या तुम्हाला हे काय वाटतं की तुम्ही मतदानाला जाणार आहात का? आणि म्हणजे त्यांना जायची इच्छाच नाही, आणि जरी गेलो तरी आम्ही नोटा दाबणार. चालेल, ठीक आहे. काय म्हणायचंय तुम्हाला? नाही, एक वेळेस लाडकी योजनेचे पैसे नाही मिळाले तरी चालतील, पण महिलांची मुलींची सुरक्षा झाली पाहिजे. आता त्यांनी लाडकी बहीण योजनेचे काही दिलेले आहेत पैसे महिलांना. अहो, ते कशा करता माहितीये का? हे आता इलेक्शन आली, मग आपल्याला मतं मिळायला पाहिजे लाडकी बहिणीचे, म्हणून चालू केलं. आतापर्यंत केलं नाही. किती 2.5 वर्ष सत्ता आहे त्यांच्याकडे, आता केलं नाही. ते मतासाठी केलेले, ते काय खरं नाही. आणि आम्ही त्याच्या विरुद्धच आहे खरं. कारण का तुम्ही आपल्या महाराष्ट्राचे तिरुजी खळखळाट केले, असे योजना लावून तिजोरी रिकामी केली. आता हे जे महाविकास आघाडीचं सरकार आहे ते पण म्हणतंय की आम्ही महिलांना 3000 रुपये देऊ, ते 1500 देत आहे, तर आम्ही 3000 देऊ. द्यायलाच नकोय, आणि ते चुकीचं आहे. आश्वासन द्यायलाच नकोय, बरोबर. फुकट कोणाला द्यायला नकोय. आता इथे बी रॅली चालत ना काही पक्षांचं, तरी सांगतात की आम्ही 3500 रुपये दिले, तुम्हाला यायलाच पाहिजे, असं म्हणजे महिलांना म्हणतात. मी स्वतः ऐकलेलं आहे. हे चुकीचं आहे. तर तुम्हाला कोण मागायला गेलं नव्हतं, आणि ह्याचा अर्थ असं की तुम्ही मतं विकत घेता. म्हणजे ही जी परिस्थिती चालली ना, अशी परिस्थिती देशाला धोकादायक आहे. केलेले आता ह्या सरकारने लाडकी बहिणीचे पैसे दिलेत, काय दिलेत, तरी पण आपल्याकडून वसूल करून घेते लाडक्या बहिणीचे पैसे. आज मला तुम्ही सांगा, त्या गेल्या पहिल्या महिन्यात पहिल्या आठवड्यात मी तेल आणायला गेलो, 110ला मिळालं. दुसऱ्या आठवड्यात गेलो 120ला मिळालं. तिसऱ्या आठवड्यात गेलो 130ला मिळालं. कसं करायचं आम्ही म्हाताऱ्या माणसाने? काय कसं खायचं आणि कसं कमवायचं सांगा ना तुम्ही. मग गिऱ्हाईक म्हणते महागाई वाढलंय, कसं काय खायचं आम्ही, पगार वाढले नाही आमचे, मग काय करायचं काय?